शोधून काढलं, तिला पकडलं तरी तिला मारणं खूप अवघड असेल. त्यासाठी तुला एका शक्तीची आवश्यकता असेल मंजिरी. मग ती शक्ती मला दे मार्जरी. कुठलीही शक्ती मिळवणं इतकं सहज नाही. सहजासहजी कुठलीही शक्ती मिळत नाही. तेव्हा ही शक्ती तुला मिळेपर्यंत हा विधी करावा लागेल. बस इथे बस. दादा, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. काय? हो, कसला रूड आहेस रे तू. एक मिनिट थांब. जस्ट उठलोय मी. थांब काय, रात्री पुन्हा काहीतरी बिनसलं ना तुमचं. थांबवलं का नाही वहिनीला. थांबवलं का नाही म्हणजे कुठे गेलीये का ती? हो, तिच्या गावी गेलीये ती, नागनाथ काकांकडे. असं अचानक का? मला नाही माहित. काही दिवस राहील तिथे असं म्हणाली ती. आणि वेदा नाहीये ना इथे. सो वेदा नाही तर काय झालं? असं निघून जायचं का? ते तू तुझं बघ. आणि वेदा आल्यावरच परत येईन हेही म्हणाली ती. ह्याला काय अर्थ आहे? बाबांना माहितीये? हो, त्यांची परमिशन घेऊनच गेलीये ती. काय? बाबांनी असं कसं जाऊ दिलं तिला? आय डोंट नो. अनन्याताई, मला वाटतं की हे नाटक नको करायला. नंतर वेदाच्या बाबांना वाईट वाटेल. हो बहिणी, चिल मार यार तू. हे बघ, तू ना काही टेन्शन घेऊ नको. हा माझा प्लॅन आहे ना. मी जसं सांगते तसं कर फक्त तू. बाकी मी हँडल करते. काळजी वाटतेय. चिमक्रू अंधा है, स्तंभ है, खट खट. चिमक्रू अंधा है, स्तंभ अंधा है, स्तंभ है, खट खट. चिमक्रू अंधा है, स्तंभ है, खट खट. चिमक्रू अंधा है, स्तंभ है, खट खट. रात्री झोप लागली नीट? बाबा, बाबा. काय 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 झालं? बाबा, ते तुम्ही अनन्याला का जाऊ? हा, तुम्ही ते मीराला गावी का जाऊ दिली? तिची इच्छा होती गावी जायची. बाबा, थांबवायचं ना तिला. मी कसं थांबवणार तिला? तू नवरा असणार तिचा, तू थांबवायला हवंस तिला. बाबा, ते मी झोपलो होतो, सो मला कळलंच नाही ती निघाली का तिथे. मीरा निघून गेली. अरे नक्की काय सुरू आहे सगळं? हो, असं झालं का? काय नाही, फार टेन्शनचं काम नसेल, ती येईल परत. बाबा, एकतर मीरा माझ्याशी नीट बोलत नाहीये, त्यात ती अशी अचानक निघून गेली. सो अरे बापरे, काय करायचं मग आता? मी तिला कॉल करतो. हा, कर तिला फोन कर. मी कधीपासून सांगतोय तुला, तिच्याशी बोलायला पाहिजे तू सतत. काय झालं? कॉल लागत नाही. अरे बापरे, तिने फोन स्विच ऑफ तर केला नसेल ना? मी परत कॉल करतो. हा, कर.
काय झालं, नाही लागत आहे फोन? दादा स्विच. तू कशाला डिस्टर्ब करतोयस वहिनीला? ती अपसेट आहे माहिती आहे ना तुला? अच्छा, अपसेट आहे म्हणून निघून जायचं का असं न सांगता? आणि काय म्हणाली होती ती? वेदा नाहीये म्हणून गेली? म्हणजे बाकीचं कोणीच नाही आहे घरात? ऑफकोर्स. अरे ती फक्त वेदाची आई म्हणून या घरात राहते ना, म्हणजे तूच म्हणालास तसं, हो की नाही? हा, आता त्याबरोबर ती इतरांची काळजी घेते, हा तिचा चांगला स्वभाव झाला, हो ना? हो ना. आणि वहिनी इथे नाहीये, पण तू कशाला हायपर होतोयस? एक्झॅक्टली. मला सांग, तू मिस करतोयस ना तिला? मिस करत नाही, ती न सांगता गेली ना म्हणून काळजी वाटते मला.